तरुणांनी पंढरीची वारी का करायला हवी? रामकृष्णारी, खरं तर वारी याच्यामध्ये वयोमर्यादा नाही आहे, पण जे वाहवत जाणारं वय आहे ते तरुणांचं आहे. आम्ही ज्या वयामध्ये आहोत सायकोलॉजिकल, या वयामध्ये वाईट गोष्टी लागायला फार कमी वेळ लागतो. आणि या वयात जर वारी कराल, ज्ञानोबांच्या भाषेत सांगायला गेलं तर जोपर्यंत लाकडामध्ये आग आहे तोपर्यंत लाकडाला किंमत आहे. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटत नाही. तसं एकदा तरुण वय निघून गेलं की ती ऊर्जा, तो आनंद, तो उत्स्फूर्तपणा राहत नाही. त्याच्यामुळे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात सगळ्यात सुंदर जर तरुण कुठे दिसू असेल तर तो गळ्यात टाळ, कपाळाला गंध, गळ्यामध्ये माळ, आणि ज्यावेळेस पंढरीच्या मालकाच्या नामात दंग असतो, याती कुळ माझे गेले हरपुणे. कारण ज्या वयात आपण कधीतरी चुकीच्या मार्गावर जाऊ शकतो, त्या वयात जर आपण टाळ घेऊन वारीमध्ये असू, जर त्या वयात आपण पंढरपूरच्या वाटेवर चालू, कारण शास्त्रानुसार आणि संप्रदायानुसार आपण विठ्ठलाकडे 3 पावलं चालावं, विठ्ठल आपल्याकडे 47 पावलं चालतो. हा पंढरीच्या वारीचा नियम आहे. आणि म्हणून ही पंढरीची वारी फार महत्त्वपूर्ण आहे. म्हणून तर प्रत्येक ठिकाणी ज्ञानोबा म्हणतात, माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने न गुडी. मला आवडत काय असेल तर फक्त ही वारी तिथपर्यंत पोहोचवणं. तुकोबाराय म्हणतात, ह्याची भावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकवू न दे हरी. माझ्याकडनं ही वारी नाही चुकली पाहिजे.